मराठी जगवत आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे मुंबईत गुंतवत आहेत आणि त्यांचे पैसे इथे गुंतवण्याकरता या योजना आहेत आणि जिथे गुंतवणार त्या जागेला पुन्हा मुंबई म्हणावं म्हणून MMR आलेलं आहे आणि ते MMR इतकं मोठं होईल एका दिवशी की ते मग हे उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळं करणं फार सोपं जाईल, कारण बुलेट ट्रेन जोडणारी आहेच ना. म्हणजे त्यांचं जुनं स्वप्न जे मुंबईपासून हा पूर्ण विभाग वेगळा करायचा तो साकार होतोय आणि हे आपल्याला दिसत नाही. त्याच्याकरता चळवळ उभी करणं आवश्यक आहे आणि राजकारणातून ही चळवळ उभी राहील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी ही जर चळवळ उभी केली तर गृहनिर्माणाच्या माध्यमातून आपण एकत्र जरूर आलेलो आहोत, पण मूळ मुंबईकरांना, मराठी माणसांना मुंबईतून जे बाहेर फेकले गेलेले आहे त्यांना परत कसं आणावं आणि आज जे आहेत त्यांना इथे कसं टिकवावं याच्या करता जर चळवळ आंदोलन आपण उभं केलं तर त्या आंदोलनात एक खारीचा वाटा, जो काही सहभाग मला करणं शक्य आहे तो मला करता येईल. वेळ बराच झालेला आहे आणि माझ्या वाट्याला दिलेला वेळ थोडा कमी आहे. विषय मुंबईत मराठी माणसाला परवडणारी घरे मिळून मराठी टक्का, मराठी वस्ती वाढवा हा विषय. आता एक एक विषय घेतो आणि त्याच्यावर काय विचार करावा हे घेतो. परवडणारं घर म्हणजे काय? सरकारी व्याख्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणतं 5 वर्षाच्या वार्षिक उत्पन्नात घर जर मिळत असेल तरच ते परवडणारं असतं. मान मी एका सभेत होतो, त्या सभेत मुख्य सचिव बसले होते, राज्याचे सर्वात जास्त पगार घेणारे, 2.5 लाख रुपये पगार महिना. रिटायर होताना, आधी कमी असतं. त्यांना विचारलं की तुम्हाला वर्षाला 2.5 लाखाच्या हिशेबानं 30 लाख वर्षाचा पगार, 5 वर्षाचा पगार 1.5 कोटी. तुम्ही ज्या उच्चभ्रू वस्तीत राहतात तिथे 1.5 कोटी 2 खोल्या तरी मिळतील का? म्हणजे तुम्हाला परवडतं का? तुमच्या पगारात ज्या विभागात तुम्ही राहतात ती घरे तुम्हाला परवडणारी आहेत का? मुंबईमध्ये 80% अधिक लोक 30,000पेक्षा जास्त पगाराचे नाहीत. आता या 30,000च्या पगाराच्या माणसाला वर्षाला किती? 3.5 लाख, 5 वर्षाचे 15 लाख. 15 लाखात गॅरेज तरी मुंबईत मिळतं का? मग परवडणारी घरं म्हणतो, एका माणसाला तरी घर परवडणारं तुम्ही देऊ शकता का? केवळ घोषणा करायच्या, मथळे द्यायचे, पेपरमध्ये छापून आणायचं, लोकांना काही परवडणारी घरं मिळत नाही, कारण घरं परवडणारी बनवतच नाही. बिल्डरांना मुंबई विकली तर परवडणारं घर कुठून मिळणार? स्लम्स, झोपडपट्ट्या. मुंबईत 70 लाख लोक झोपडपट्टीत आहेत. त्या प्रत्येकांना जर 3 जण एका खोलीत म्हटलं तरी 15 ते 20 लाख घरांची आपल्याला आवश्यकता आहे. झोपडपट्टीचं धोरण 97 साली आहे. आज त्या 97 सालाला 30 वर्ष झाली. त्या धोरणाला, म्हणजे आता 26 ला 29 वर्ष झाली. किती घरं पाहिजे होती? 20 लाख घरं. किती घरं बांधली गेली? गव्हर्नमेंट म्हणतं 2 लाख घरं. त्या 2 लाखापैकी 60,000 घरं ही मोकळ्या जागेवर झोपडपट्टी जाहीर करून बांधलेली आहे. म्हणजे मूळ ऍक्च्युअल घरं 1,30,000. त्या 1,30,000 पैकी किती लोक विकून गेली? 70,000 लोक विकून गेली. पैकी मराठी किती? 80%.
विकून जाणारी. उदाहरण, ताडदेवला MP मिल कंपाऊंड, 4,000 घरं ताडदेवला झोपडपट्टी वासियांनी बांधली, बहुतांशी मराठी होती त्यावेळेला. 4,000 घरांकरता 16 लाख स्क्वेअर फीट बांधायला लागले. त्याचा मोबदला 25 लाख स्क्वेअर फीट बिल्डरला विक्रीला दिली. बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे 75,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी त्यांनी 25 लाख फूट विकली. म्हणजे किती? 75,000 गुणिले 25 लाख स्क्वेअर फीट गुणिले 75,000 रुपये पर स्क्वेअर फीट, म्हणजे 20,000 कोटी बिल्डरला मिळाले. त्याच्या बॅलन्स शीट प्रमाणे, आम्ही म्हणतो ते नाही. 20,000 कोटी बिल्डरला मिळाले. त्याच्या बांधकामाचा खर्च किती? तर 16 लाख लोक झोपडपट्टीला जे राहत आहेत त्या 16 लाख लोकांच्या घरांच्या बांधकामाचा, पूर्ण 16 लाख स्क्वेअर फीटच्या बांधकामाचा खर्च बिल्डरच्या सांगण्यावरून, त्याच्या बॅलन्स शीट प्रमाणे 600 कोटी. भाडी झोपडपट्टी वासियांना किती दिली? तर 100 कोटी. इतर खर्च किती? तर 100 कोटी, म्हणजे 800 कोटी. ते विक्रीच्या 25 लाख जे स्क्वेअर फीट आहे त्याच्या विक्रीचा दर बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे 1,500 कोटी. 1,500 आणि 800 म्हणजे 2,2500 कोटीची लागत बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे, आणि विक्रीतून मिळालेले 20,000 कोटी. जमीन कोणाची? तुमची, आमची, सरकारची. सरकारच्या जमिनीवर झोपडपट्टीच्या नावाखाली फुकट बिल्डरला द्यावी आणि बिल्डरनी त्यातून 20,000 कोटीचा लाभ घ्यावा, आणि राज्य सरकारला 10 लाख कोटीचं कर्ज आहे आणि सरकारी जमीन 20,000 कोटीच्या फायद्याला बिल्डरला देण्याचं कारस्थान. म्हणजे आपण काय करतोय? एका बाजूला झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाने मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलतोय, आणि दुसऱ्या बाजूला सरकारी जमीन, जी आपली घरातली पुंजी आहे, जे घरामध्ये सोनं आहे, जे आपण कधीच विकत नाही, ते विकायला काढून त्यातून बिल्डरांना 20,000 कोटीचा नफा मिळवून देतोय. आणि वर त्या वर्षी गरीबाला घर देण्याचं काम बिल्डर करतो म्हणून त्याला इन्कम टॅक्सची माफी दिलेली आहे. ही झाली तुमची झोपडपट्टीची योजना. आता जुन्या इमारतीची योजना. सरवणकरजी FSI बद्दल थोडंफार सांगतो. जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारतींना आज मिळत असलेला FSI किमान 14 आणि कमाल 28 आहे बिल्डरांना देत असणारा. आणि मूळ रहिवाशी मुळी नाहीच, तिथे नाहीच. उदाहरण, नाना चौकामध्ये हरिनिवास नावाची बिल्डिंग, 665 रहिवाशी त्या हरिनिवास मध्ये राहतात. बिल्डरांनी पुनर्विकास केला. सर्व रहिवाशांना कायद्याप्रमाणे घर दिल्याचं रेकॉर्डवर दाखवलं. आज हरिनिवास मध्ये सरवणकरजी आपण जा, आणि 665 लोकांचं घर कुठे आहे हे विचार. एका बिल्डिंग मध्ये तुम्हाला घेऊन जाते. त्या बिल्डिंग मध्ये किती घरं आहेत? 665 लोकांची बिल्डिंग आहे, किती घरं आहेत? तर टोटल 65 घरं आहेत. म्हणजे 600 घर सीता मातेप्रमाणे जमिनीनं गिळली का हवेत विरून गेली हे कोणी विचारलं नाही. म्हणजे 665 घरांपैकी मूळ रहिवाशांना बांधलेली घरं ही 65च आहेत. आम्ही विचारलं तर ते काय म्हणाले माहिती? एक भला मोठा टावर 50 मजल्याचा झालेला आहे,
त्याच्यात ह्या 600 लोकांना घरं दिली. म्हणजे मूळ रहिवाशांना भल्या मोठ्या टावरमध्ये घरं दिली असं बिल्डरांनी लिखित मध्ये विधानसभेत लिहून दिलं. मग कोण कोणाला घरं दिली म्हटलं, इथे तर घरं 1500 फुटाची आहे. तर म्हणाले 5-5 लोकांनी घरं ॲमलगमेट करून 1,000 फुटाची घरं घेतली. आता ही 5 कोण? तर अब्दुल, नारायण, डिसूजा आणि तावडे हे ब्लड रिलेशन ठरवले आणि यांची घरं ॲमलगमेट करून त्या बिल्डिंगीमध्ये त्यांना 1,000 आणि 1500ची म्हणजे घरं यांना दिलीच नाही. जे विकत घ्यायला आले त्यांना ही 4-4 माणसं दाखवली की यांना पैसे दे आणि तू भाडेकरू म्हणून दाखव आणि तुला भाडेकरू म्हणून त्या बिल्डिंगीत आम्ही बिल्डिंग देऊ आणि यांना हाकलून लावू. हे हरिनिवास मध्ये झालेलं आहे. ग्रँड रोड स्टेशनच्या अगदी समोर प्रेम भवन नावाची बिल्डिंग आहे. तिथे 105 रहिवाशी होते. आज प्रेम भवन मध्ये जाऊन तिथे एक मूळचा रहिवाशी दाखवा, एकही नाही. सगळ्यांना बाहेर हकललेले, पैसे देऊन हकलले, मुंबई बाहेर गेलेले आहेत. आणि हे 105 पैकी 65 लोक नव्या मुंबईत कामोठे येथे राहतात एकाच बिल्डिंग मध्ये. आता ते सोडून द्या. जेके बिल्डिंग, गावदेवी चौपाटी भवन्स कॉलेजच्या जवळ जेके बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 5 आणि 10 हे भाडे तत्वानं देत होते. भाडेकरू कोण? तर पोलीस कमिशनर, मुंबई पोलीस. आणि हे 300 लोक कोण राहत होते? तर लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, गावदेवी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, पीपी रोड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, ताडदेव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल हे तिथे राहत होते भाडेकरू म्हणून. या भाडेकरूंना एक नोटीस आली आणि सगळ्यांना घाटकोपरला शिफ्ट केले. त्या ठिकाणी 35 मजल्याची एंटरप्राइज नावाची बिल्डिंग आली आणि त्यांना भाडेकरू म्हणून दाखवण्यात आले. सर्व भाडेकरू पोलीस खात्याचे होते. एकाही भाडेकरूंना घर मिळालं नाही. एक भाडेकरू दाखवा तिथे. हे सगळे पोलीस खात्याचे तिथून बाहेर असतात. अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ? पुनर्विकास म्हणजे मुंबई खाली करणं आणि मराठी माणसांना हाकलणं. दुर्दैवानं पुनर्विकास मंजूर करणारी माणसं जी राजकारणी आहेत ती सगळी मराठीच आहेत. होती, आधी, आजी, माझी, पाजी सगळेच मराठी. पण मराठी माणसांना हाकलण्याचं कारस्थान मराठी माणसांनीच केलेलं आहे आणि हे पुनर्विकासाच्या नावाखाली केलेलं आहे. 28 पर्यंत एफएस आहे. आता धारावीकडे येऊया. धारावीची झोपडपट्टी. त्या झोपडपट्टीमध्ये राहणारे कोण? तर महिला लिज्जत पापड मधून रोज सकाळी पीठ घेऊन येणार, पापड लाटणार, घरातला जो बेड आहे तो बाहेर ठेवणार जिथे ऊन पडेल तिथे. तिथे तिची साडी ती अंथरणार, त्याच्यावर ते पापड ठेवणार, कावळा त्याला चोच मारू नये म्हणून उर्वरित साडी त्याच्यावर झाकून ठेवणार. ते सुकले की पापड काढणार, पुन्हा नवीन पापड देणार. तोपर्यंत ऊन थोडस हल्लेलं असेल तर मग ते कॉट बाजूला घेणार. अशा महिला तिथे 16,000 राहतात. आता यांना तुम्ही 11व्या मजल्यावर जर घर दिलं तर ते पापड करणार कुठे, सुकवणार कुठे, कमावणार कुठे, खाणार काय, याचा विचार देखील आपण करत नाही. पवार साहेब, मुंबईमध्ये जी आपण केळी खातो ना, ही केळी जी जळगावून येतात ती पिकवतात धारावीमध्ये. आंबे पिकवताना पावडर वगैरे मारतात, तसं केळी पिकवत नाही. एका खोलीमध्ये 6-6 इंचानं हुक लावतात. त्या हुकला दोरी बांधली जाते. त्या दोरीला गाठी असतात. ती दोरी 2 फुटापर्यंत येते सिलिंग पासून, जे काही सिलिंग असेल ते. आणि ही कच्ची केळी आणून त्या दोऱ्यांवर त्या गाठीत अशी लटकवतात आणि त्याच्या खाली 2 फुटामध्ये लोक झोपतात जे धंदा करणार.
रोज सकाळी तो ठेलेवाला येतो आणि त्यातून पिकलेली केळी काढून त्याच्या ठेल्यात देतात आणि तिथे परत कच्ची केळी तिथे लावतात. हा त्यांचा धंदा. असा 750 लोकांचा धंदा आहे. त्यांचं पूर्ण कुटुंब अशी फळं पिकवण्या आणि ते देण्यामध्ये जात. आता यांना तुम्ही 21व्या मजल्यावर घर दिलं तर त्यांची केळी ते वर कसे घेऊन आणणार, ते तिथे पिकवणार कसे आणि नेणार कसे? त्यामुळे धारावीचा प्रश्न घरांचा मुळी नाहीच आहे, उदरनिर्वाहाचा आहे. घर हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. 140 महिला घरामध्ये एक खिडकी ओपन करून तिथे बिस्किट आणि चॉकलेट घेऊन बसतात. मुलं शाळेत जाताना त्यांना 2 रुपये 3 रुपये देतात, त्यातून ते बिस्किट आणि हे करतात. दिवसाकाठी 30-40 रुपये ती बाई कमवते, त्यातून तिला काय जेवण करायचं ती करते. तिला तुम्ही 21व्या मजल्याच्या 20व्या मजल्याच्या घरामध्ये बसवणार? काय करताय? म्हणजे तुम्ही नगास नग देताय, कबुतरांची खोपटी बनवताय का नेमकं काय करतायत? माणसं जगतायत, त्यांना जगवण्यासाठी योजना कराव्यात की केवळ नगास नग द्यावे? हा प्रश्न कोणी कधी राज्यकर्त्यांना विचारत नाही. राज्यकर्ते म्हणजे आजचे राज्यकर्ते, कालचे आणि परवाचे नाही, सगळे एकच. कारण राज्यकर्ते मुळे निर्णय घेतात असं मला वाटत नाही. निर्णय बिल्डर घेतात आणि राज्यकर्ते त्या निर्णयाची फक्त री ओढतात आणि आपणच घेतले असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला वाटतं आपण मत ज्यांना देतो ते आपल्याकरता निर्णय घेतील. आपल्याकरता निर्णय घेणारी वेगळीच माणसं असतात. आता म्हाडाच्या कॉलनीचं आपण घेऊया. म्हाडाचे 140 कॉलनी आहे आणि आत्ताच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं अभ्युदय नगर, अख्ख्या मुंबईत आणि महाराष्ट्रात एकही बिल्डर मायकालाल निघाला नाही ज्याला तुम्ही अभ्युदय नगर देऊ शकता. मूळ बिल्डरला देणंच चुकीचं आहे, पण द्यायचं झालं तर झालं नाही. टेंडर मध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 ही मुंबईचे बिल्डर आले, त्या सगळ्यांनी विड्रॉ केलं आणि गुजरातच्या बिल्डरला दिलं. याचा अर्थ काय हे फक्त बुलेट ट्रेन सांगू शकेल. आलं का लक्षात? आता पुनर्रचित इमारतींचं आत्ताच ते बोलले. म्हाडाने 380 इमारती पुनर्रचित केल्या आणि त्या पुनर्रचित इमारतींवर आता बिल्डरांचा डोळा परत. आणि गंमत अशी की त्या बिल्डरांना अधिक FSI द्यावा म्हणून आमदार जातात तिथे. म्हणजे आमदार लोकांना घर मिळावी, मराठी टक्का वाचावा म्हणून कधी जात नाहीत, तर म्हाडाच्या 385 इमारतींकरता बिल्डरला अधिक FSI द्या. मी त्या 385 इमारतींपैकी 65 इमारतींशी संपर्कात आहे आणि पैकी 16 इमारतींनी स्वयं पुनर्विकासाचा ठराव केलेला आहे की आम्हाला बिल्डर नको म्हणून. हे ऑलरेडी झालेलं आहे, हे अजून याच्यात नाही. ठराव करून म्हाडाला दिला आणि म्हाडाकडे ते घेऊन जातात. तर म्हाडाचे प्रमुख आपले मित्र त्यांना विचारतात, तुमच्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी वाचल्या म्हणून सांगितलं. ते त्यांना विचारतात, तुम पैसा का असे लावगे? म्हणजे स्वयं पुनर्विकासाकरता लोक धडपडून जाऊन ठराव दाखवतायत इतकी मेहनत करून, त्यांना तुम्ही विचारणार पैसे काय असे लावगे? मी म्हटलं त्यांना म्हणायला पाहिजे, आप काय के लिए बैठे हैं, हमारे लिए पैसे का बंदोबस्त करके दो. ते सांगण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे पूर्ण म्हाडाच्या सर्व जमिनी बिल्डरांना विकून, म्हणजे झोपडपट्टीच्या जमिनी बिल्डरांना, धारावी गेली बिल्डरांकडे, 13,800 ज्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्या गेल्या बिल्डरांकडे. म्हाडा कॉलनी एक मागून एक, आदर्श नगरला आता पुन्हा एक कोणतरी बिल्डर येतोय. बँड्रा रेक्लेमेशन, जी जमीन बँड्रावरली सीलिंग बांधली त्यावेळेला
ती भरणी का केली तर त्या सिलिंग करता बीम्स तयार करण्यासाठी जागा म्हणून लोक कोर्टात गेली. कोर्टात गव्हर्नमेंटने सांगितलं की यावश्चंद्र दिवाकरो ही जमीन नेहमी मोकळीच राहणार, सामान्यांकरता तिथे गार्डन देणार. हे हायकोर्टात दिल्यामुळे ते पिटिशन पास झालं. आज त्याला काही वर्ष झाली, 8-10 वर्ष. आज ती जमीन तुम्ही पुन्हा त्या जमिनीवर 60 मजल्याच्या 110 इमारती बांधायचं, जी लोकांना श्वास घेण्यासाठी ठेवली आहे असं तुम्ही हायकोर्टात सांगितलं, ती जमीन आज तुम्ही विकणार. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुंबईमध्ये 40,000 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत. पैकी 28,000 कोऑपरेटिव्ह सोसायटींना पुनर्विकासाची गरज आहे. आतापर्यंत बिल्डरांनी मिळून पुनर्विकास केलेल्या सोसायट्यांची संख्या ही 1,530 आहे. पैकी बिल्डरांनी जिथे पुनर्विकास केला पैकी विक्रीचा दर म्हणजे विकून गेलेली लोक 70% आहेत. आणि जे 70% विकून गेले त्यापैकी मराठी माणूस विकून गेलेला 96% आहे. म्हणजे करताय का? आपण म्हणतोय मराठी माणसाला परवडणारी घरं मिळून मराठी टक्का व वस्ती वाढवावी. वाढायचं काय? आपण गेलेलोच आहोत बाहेर. हत्ती गेले, आता शेपूट बाकी आहे. ते शेपूट वाचवण्याचा आपण प्रयत्न करतोय गेल्या अनेक वर्षात. म्हणजे विचार करा, 2 लाख घरं झोपडपट्टीची बांधण्यासाठी 30 वर्ष, आपल्याला 20 लाख घरं पाहिजेत. किती लागतील? 30 गुणिले 10, 200 वर्ष, 300 वर्ष. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या टोटल 19,000 इमारती होत्या. पैकी 14,000 इमारती आज अस्तित्वात आहेत. त्यापैकी 2,500 इमारती म्हाडांनी बांधून त्या 365 इमारती बांधल्या. म्हणजे बिल्डरांनी किती केल्या? 2,300 इमारती बिल्डरांनी बांधल्या. कधीपासून? 1991 पासून आजपर्यंत. म्हणजे त्याला 36 वर्षात बिल्डरांनी 1,000-1,500 इमारती बांधल्या. आता 14,000 इमारतींना बिल्डरांना किती वर्ष लागतील? 350 वर्ष. म्हणजे झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी 300 वर्ष. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या 100 वर्षाच्या इमारती त्या आणखी 200 वर्ष टिकाव्यात, नाहीतर तुम्ही निदान बिल्डरांना ते विकून तरी जाऊ. म्हणजे तुमचा वेग बघा. धोरणच मुळी चुकीचं आहे. झोपडपट्टीचं धोरण चुकीचं आहे, म्हाडाच्या इमारतींचं धोरण चुकीचं आहे, पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचं धोरण चुकीचं आहे, म्हाडा कॉलनीजचं धोरण चुकीचं आहे, आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचं धोरण चुकीचं आहे. प्रत्येक धोरणामध्ये मराठी माणसाला बाहेर हाकलण्याचं कारस्थान शिजलेलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. आणि ती अंमलबजावणी होते आहे, फार मोठ्या प्रमाणात होते आहे. कारण आपण झोपलेले आहोत. तुम्ही आज ऐकणार, 2 टाळ्या वाजवणार आणि घरी जाऊन गप्प झोपणार. रस्त्यावर यावं, आपल्या लोकांसाठी लढावं हे मराठी माणूस विसरून गेलेला आहे. 105 हुतात्मे झाले म्हणून आपण इथे आहोत ह्याचाही विसर पडला. अनेक तरुण पोरांना हे 105 हुतात्मे कसे झाले, कशा करता झाले याची देखील माहिती नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा या गोष्टी आठवण देण्याची गरज आहे का? आपण आपलं अस्तित्वच विसरणार आहोत का? आपण कशा करता इथे आहोत? आपण कशा करता? केवळ भाषेचा नाही, ही जमीन आपली आहे, या जमिनीचा अभिमान आहे. माझ्या जागेवर तू कोण? कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या म्हणून जाहीर केलं. कोळी आणि आगरी समाजाची मुंबई मूळ त्यांच्या जमिनी त्या ब्रिटिशांनी त्या ॲक्वायर केल्या आणि त्यांच्या जमिनीतून त्यांना बेदखल केलं. ते छोट्या गावापुरते त्यांना सीमित ठेवले. आज त्यांच्या घरांना तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन लावता. म्हणजे मूळ मुंबईच्या नागरिकांना, आपण सगळेच बाहेरचे आहोत, पण कोळी आगरी हे मूळ मुंबईचे आहेत.
त्यांची मुंबई 1000, 2000, 5000 वर्षापासून ते इथे राहत आहेत. त्यांनाही तुम्ही सन्मानानं जगू देत नाही. हे धोरणच गृहनिर्माणाचं जे आहे ते बदललं पाहिजे. त्यामुळे केवळ ठिगळ लावण्याचं हे मी करतो असं करा याने नाही होणार. तुमचं धोरण चुकीचं आहे, तुमचं धोरण मराठी विरुद्ध आहे, तुमचं धोरण स्थानिकांना हाकलण्याचं आहे. आजपर्यंत या धोरणानं स्थानिकांना मुंबई बाहेर हाकललेलं आहे. हे धोरण आम्हाला मान्य नाही. लोकाभिमुख धोरण पाहिजे. मराठी माणसाला इथे टिकवण्याकरता धोरण पाहिजे. आत्ताची धोरणं काढून फेकून द्या, नवीन धोरण आम्हाला निर्माण करून द्या. हे सांगण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? हा खरा प्रश्न आहे. आणि ही हिंमत तुमच्यामध्ये असेल तर लढा देण्याची आपली तयारी असली पाहिजे. माझी आहे, तुमची आहे का? हा प्रश्न. केवळ सभांमध्ये यायचं, बिचारे पवारसाहेब प्रयत्न करतायत, ठिकठिकाणी इंटरव्ह्यूज देत आहेत, लोकांच्या जागृतीचा प्रयत्न करतायत, पण खरं म्हणजे प्रत्येक माणसाला घराची आज कणकण आहे, गरज आहे. आम्ही एकदा सर्वे केला होता की ॲडिक्वेट शेल्टर अँड इनॲडिक्वेट शेल्टर. ॲडिक्वेट शेल्टर म्हणजे काय? पुरेसा निवारा कोणाकडे आहे? पुरेसा निवाऱ्याची व्याख्या काय? की पुरेशी जागा, पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर, पुरेसं ट्रान्सपोर्टेशन पॉलिसी, पुरेशी मोकळी जमीन आणि नोकरी करण्याची संधी. हे ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. 97.2% लोकांना ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर नाही आज मुंबई शहरामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण राहतो त्या जागेमध्ये जे मूलभूत गरजा आपल्या पाहिजेत त्याच आपल्याकडे नाही. तर मग हे धोरण कशासाठी? ते टाका ना चुलीत एकदाच. प्रत्येक जण येतो आणि धोरण करतो. धोरणाची मीटिंग कुठे देत पवार साहेब? ताजमहल हॉटेल. गृहनिर्माणाच्या धोरणाच्या बैठकीत ताजमहल हॉटेलमध्ये होणार आणि गरिबांसाठी घरं बांधण्याच्या घोषणा तिथून होणार आणि सगळ्यांचाच आनंद होतोय. ताजमहल हॉटेलमध्ये जेवण जेवल्यानंतर मग परत जाऊन संपादकांना काहीतरी आपल्याला दिलंच पाहिजे ना, की बाबा फार मोठी क्रांती या देशामध्ये घडते असं सांगतात. त्यामुळे धोरणात्मक बदल व्हायला पाहिजे. हे धोरण आपल्याकरता नाही. ब्रिटिशांनी देखील बीडीडी चाळी करताना असं धोरण केलं नाही की मूळ रहिवाशाला बाहेर हकलण्याचं. BIT चाळी, BDD चाळी या ब्रिटिश काळात झाल्या. बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे BDD आणि बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे BIT याच्या चाळी ज्या वेळेला तेव्हा बांधल्या तेव्हा देखील परवडण्याचा विचार त्यांनी देखील केला. पण आपल्या धोरणामध्ये, एकाही धोरणामध्ये, झोपडपट्टीचं धोरण बघा, अफोर्डेबल हाऊसिंगचं धोरण बघा, जुन्या आणि मोडकळी झालेल्या इमारतींचं धोरण बघा, म्हाडा कॉलनीजचं धोरण बघा, 385 रिडेव्हलप्ड बिल्डिंगीचं धोरण बघा, धारावीच्या संदर्भात बघा, किंवा आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजचं बघा. कोणतंही धोरण लोकाभिमुख, लोकांना इथे मराठी माणसांना जगवण्यासाठी म्हणून केलेलंच नाही. केलेलं संधी मिळताच विकून जा, जास्त पैसे देणाऱ्याला, असंच धोरण आहे. आणि त्या धोरणाप्रमाणे पहिला बळी त्यातून भोळा भाबडा मराठी माणूस होणार. हे माहीत असूनच केलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे की जाऊन जाऊन कुठे जाणार. निवडणुकीच्या वेळेला जे घोषणा देतात, मी लहानपणापासून त्या घोषणा ऐकतो. त्याचा अर्थ मला बऱ्याच वर्षापर्यंत कळला नाही. येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, हे प्रत्येक जण घोषणा देतो. तर मला नेहमी कळेना की हे असं का बोलतात. आता मला त्याचा अर्थ कळायला लागला. अरे येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. मी आलो तरी लुटणार, हा आला तरी लुटणार, तो आला तरी लुटणार, तो आला तरी लुटणार. त्यामुळे तुझी लूट अटळ आहे. त्यामुळे आमच्यापैकी दगडापेक्षा वीट मऊ कोणती हे बघून तू काय करायचं ते कर. पण येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण, आम्हीच आहोत तुला लुटायला.
हे आपल्याला आधीच ते वॉर्निंग देतात, म्हणजे नंतर सांगायला नको, येऊन येऊन येणार कोण. तर ही भूमिका आपल्या मराठी माणसाला कळत नाही का? कळते, पण निवडणुकीच्या वेळेला आपल्याला लक्ष्मी दर्शन होतं. आपल्या वतीनं आपण नाही घेतले तर कोणीतरी काहीतरी घेऊन जात. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवार पैसे खर्च करतो. कधी कधी ते सामान्यांपर्यंत जातात. सामान्य म्हणतात की तुम्ही 5 वर्ष लुटता, मी 5 वर्षातून एकदा तुमच्या लुटीचा सहभाग घेतला तर माझं काय बिघडलं. त्यामुळे त्यांनाही वाटतं की आपण 5 वर्षात काही धोरण केलं तर शेवटी आपण केलेल्या पैसा लोकांमध्ये वाटला म्हणजे काम झालं. त्यामुळे पैसे देऊन मतं जर विकत घेणार असतील तर धोरण चांगलं करण्याचं त्यांच्यावर दबाव आणणं शक्यच नाही. कारण त्यांना माहित आहे ना, काही धोरण करा, शेवटी निवडणुकीच्या वेळेला आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 देऊ, आणखी लाडक्या भावाला 2,000 देऊ, आणि काही नाही तर अजिबात काही न देताना प्रत्येकाच्या घरी रात्री आणून पैसे देऊ. झोपडपट्ट्यात तर दारू वाटली जातेच. त्यामुळे ही क्रांती घडवायची तर मूलभूत विचाराने घडली पाहिजे. आणि मूलभूत विचार म्हणजे मी माझी जमीन. मला सांगा, विटी स्टेशन कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. हायकोर्ट कोणी बांधलं? ब्रिटिशांनी. रेल्वे लाईन कोणी आणली? ब्रिटिशांनी. पूर्ण फोर्ट एरिया कोणी बांधला? ब्रिटिशांनी. मग एवढं ब्रिटिश करत होते, मग आपण का ब्रिटिशांना चले जाऊ म्हणून सांगितलं? केवळ आम्हाला रेल्वे स्टेशन दिलं किंवा हायकोर्ट दिलं किंवा बिल्डिंगी दिल्या म्हणून तुम्ही नको. तू कोण? ही माझ्या वडिलोपार्जित बापदादांची जमीन आहे, इथे तू चले जाव, तुझं इथे काय काम नाही, हे आपण सांगितलं. का सांगितलं? तो काही चांगल्या बिल्डिंगी बांधू शकत नाही म्हणून त्याला हकललं नाही. तो आपल्याला काही सुविधा देऊ शकत नाही म्हणून त्याला आपण हकललं नाही. तो आपल्याला लुटतो आहे, जमीन आपली आहे, जे काय आमचं आहे ते आम्ही बघून घेऊ, तू जा म्हणून त्यांना आपण हकललं. आज आपल्याला बिल्डर लुटतायत पण आपण काही बोलत नाही. नेते सुद्धा विधानसभेमध्ये बिल्डरला, मला ठराव, राजकीय पुढाऱ्यांनी पुनर्रचित इमारतींना आज जो एक कायदा आहे त्याच्यात पुरेसा नफा मिळत नाही, त्यामुळे बिल्डरांना अधिक नफा देण्यासाठी FSI वाढवावा असं लिहून दिलंय, सह्या केल्यात. शरम नाही वाटत बेशरम लोकांना? आज जो FSI आहे, आज जे नियम आहेत त्या नियमामध्ये आपल्या रहिवाशांना किमान 500 फूटच नव्हे तर बाहेर गेलेल्या लोकांना परत आणण्याची सुद्धा क्षमता आहे, नियम न बदलताना. केवळ त्यांनी स्वयंविकासाचा ठराव करावा आणि त्यातून हे करता येईल मुंबईमध्ये. त्यामुळे हा वणवा मी पेटवतोय सर्व ठिकाणी. माडकांच्या पूर्वरंग सोसायटीमध्ये रात्री माझी मीटिंग सुरू झाली, मला वाटतं 6:30-7ला का 7:30ला, आणि पहाटे 2:30 वाजेपर्यंत प्रश्नोत्तर चालू होती लोकांची. सर्व माडिक साहेब म्हणतात तुम्ही द्या ना प्रश्नांची उत्तर. बायको म्हणते की कधी मीटिंगला गेली तर रात्री तरी वेळेवर येत होते, आता तेही बंद झालेलं दिसते. 2:30 वाजेपर्यंत कुठे जातात ते? रात्री टॅक्सी मिळेना मुलुंडून परत वरळीला यायला. पण अशा सभा घेतल्या जिथे जिथे अडचण आली. यांच्या इथे काय झालं, यांच्या इथे बिल्डिंग बांधत असताना पेंटिंग, सगळी बिल्डिंग पूर्ण झाली, पेंटिंग करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा एक माणूस त्या फरांची वरून पाय घसरून पडला, बिचाऱ्याचा मृत्यू झाला. तर स्वयंविकास यांनी केला म्हणून यांच्यावर आरोप. मग त्या लेबर कमिशनरकडे फोन कर, याच्याकडे जा, त्यांची किती हालअपेष्टा झाल्या. रात्री अपरात्री त्यांना एवढं टेन्शन. यांचं काही नाही. हे सोसायटीचे सचिव यांनी कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी बांधकाम दिलं, बांधकाम पूर्ण झालं. बांधकाम पूर्ण होऊन जो पेंटर आहे त्या पेंटरकडे टेम्पररी काम करणारा कोणतरी सामान घेऊन जाणारा माणूस पाय घसरून पडला. आता त्याच्यातून मृत्यू झाला.
कोणाचाही दोष नाही, सोसायटीच्या सेक्रेटरीला त्रास द्यायचा, ते पैसे मागायचे, पण यांनी दिले नाही आणि आम्ही खंबीर राहिलो. असं प्रत्येक सोसायटी ज्या ज्या वेळेला अडचणीत येते त्यावेळेला कोणीतरी मागे उभं राहिलं पाहिजे ना, की काही असं करू नका, पण हे करत नाहीत. आणि त्यामुळे मुंबईची वाट लागली आहे. मराठी माणूस बऱ्यापैकी मुंबईतून बाहेर ऑलरेडी फेकला गेलेला आहे. म्हणजे आता आहेत त्यांना रोखणं ठीक आहे, पण त्यांना परत आणण्याकरता स्वयंविकासाच्या माध्यमातून जर पुनर्विकास केला तर जे बाहेर फेकले आहेत आपले नातेवाईक त्यांना परत आणण्याची देखील सोय करता येईल. बराच वेळ झालेला आहे आणि केवळ मुद्दे मी आज मांडलेले आहेत. या मुद्द्यांवर सविस्तर आपल्याला चर्चा करायची असेल, आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सभा घ्यायच्या असतील त्या सभांमध्ये मी येऊन याचा सविस्तर उहापोह करीन. एकही पैसा न काढताना आज जे म्हणतात आम्ही कर्ज देतो, कर्ज देणारा माणूस स्वयंविकासाचा मालक झाल्यासारखं वागतोय. हा धंदा करतोय, तू बँकेतर्फे कर्ज देतोय, तू त्याचा मालक कसा होतो? स्वयंविकासाची संकल्पना 20 वर्षापूर्वी आम्ही दिली तेव्हा राजकीय पुढाऱ्यांना समजावून थकलो, त्यांना कळत सुद्धा नव्हतं. आज जणू आपणच ते धोरण लिहिलेलं आहे अशा थाटात ते दुनियेला सांगतात. असू द्या, त्यांना क्रेडिट घेऊ द्या, पण निदान सामान्य माणसाकरता हे धोरण राबवायचं. आजच्या धोरणानं चालणार नाही, धोरण बदललं पाहिजे. त्यामुळे धोरण बदलावं ही एकमेव घोषणा प्रत्येक गृहनिर्माणाच्या प्रत्येक गोष्टीचं, झोपडपट्टीच्या बाबतीत असो, म्हाडा कॉलनीच्या बाबतीत असो, पुनर्रचित इमारतींच्या बाबतीत असो, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या बाबतीत असो, किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत असो, गव्हर्नमेंटच्या जमिनीवर क्लास 2 क्लास 1 होण्याच्या बाबतीत असो, या सगळ्या बाबतीत धोरण मुंबईच्या आद्य नागरिकांना मुंबईमधून बाहेर जाता कामा नये याच्यात करावं. आणि जोशी साहेब आपल्या नागरी निवाऱ्याच्या याच्यातून स्फूर्ती घेऊन आम्ही स्वयंविकासाची योजना राबवली आहे. मुंबईतल्या 5,000 पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे काढले आणि सरकारकडे गेलो नाही. भीक मागणारे आम्ही नाही, सरकारकडे काही मागितलं नाही. त्यांनी दिलेल्या पैशातून आम्ही शेतकऱ्यांकडे जाऊन जमीन विकत घेतली आणि जमीन विकत 122 एकर विकत घेतली. सुदैवानं आज त्या जमिनीच्या जवळ नव्या मुंबईचा एअरपोर्ट येतोय. पनवेल जवळ ती जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीचा आज मास्टर प्लॅन तयार झालेला आहे. केवळ जमिनीचे पैसे त्यांनी दिलेले आहेत. त्यांना घरं आज एकही पैशाचं इन्स्टॉलमेंट न देताना, एकही पैसा न देताना मिळत आहे. 665 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मोफत आणि वर प्रत्येक कॉन्स्टेबलला दर महिन्याला 20,000 रुपये पेन्शन. हे त्यांनी जमिनीत इन्व्हेस्टमेंट केलं, त्या इन्व्हेस्टमेंटचा मोबदला आज मिळतो. सरकारकडे गेलो नाही. यातून बेनिफिट घेऊन LICच्या कर्मचाऱ्यांनी जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली, GICच्या कर्मचाऱ्यांनी जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली, मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनियर्स असोसिएशननी जमीन विकत घ्यायला तयार केली. आणि यातून आता पुन्हा नागरी निवाराच्या बेसिसवर सरकारची मदत न घेताना 22 प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत. आणि हे स्वयंविकासानं राहत आहेत, सरकारची मदत न घेताना. आणि याच्यात जे आमच्या सोसायटीला लागून हिरानंदानी जी फॉर्च्यून सिटी आहे, हिरानंदानी ज्या ठिकाणी 15,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी विक्री करतो, त्या ठिकाणी आम्ही मध्यम वर्गाला 8,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी घर देतो. सरकारकडे अर्ज न करता, सरकारी जमिनी करता वाट न बघता हे आम्ही केलेलं आहे. तर अशा स्वयंविकासाच्या अनेक संकल्पना मुंबईमध्ये राबवल्या गेलेल्या आहेत आणि यशस्वीरित्या राबवल्या गेलेल्या आहेत. आणि आणखी यशस्वीरित्या राबवण्याकरता लोकांची मदत पाहिजे. त्यात चळवळ उभी करायची आहे. आणि चळवळ उभी करण्यामध्ये दीपक पवार साहेबांचा हात
दुसरा कोणी घेऊ शकत नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून ही पुन्हा एकदा महाराष्ट्र जगवण्याची, मराठी जगवणं म्हणजे महाराष्ट्र जगवणं. महाराष्ट्र मुंबई केवळ मुंबई होती. ठाणे मुंबई होती का? वसई विरार मुंबई होती का? कल्याण मुंबई होती का? नवी मुंबई ही मुळी तिथे वाशी वगैरे ही गावं होती, पण ती नवी मुंबई होती का? पनवेल नवीन मुंबई होती का? मग ह्या सगळ्यांना मुंबईचं नाव देण्याकरता MMR, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. आता दिल्लीच्या बाहेर गुरगाव आहे, त्याला दिल्ली म्हणतात का? दिल्ली मेट्रोपॉलिटन रिजन नाही म्हणत. का नाही म्हणत? कॅपिटल मेट्रोपॉलिटन रिजन. दिल्लीचं नाव बाहेरच्यांना देत नाही, दिल्लीच्या हद्दीच्या बाहेर, कारण दिल्लीचं नाव खपतं आणि त्यातून जागा खपते. पण इथे बिल्डरांचा दबाव इतका की त्या डोंबिवलीच्या बाहेर देखील मोठ्या बिल्डरनी जमीन घेतली, अगदी दलदलीत, आणि तिला देखील मुंबई MMR. कारण काय? तर पूर्ण देशातून जे भ्रष्ट आमदार, खासदार, राजकीय पुढारी आहेत, त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेला पैसा, मेरा भी मुंबई में घर आहे, आणि तुम्ही मराठी जगवताय, ते मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे मुंबईत गुंतवतायत. आणि त्यांचे पैसे इथे गुंतवण्याकरता या योजना आहेत. आणि जिथे गुंतवणार त्या जागेला पुन्हा मुंबई म्हणावं म्हणून MMR आलेलं आहे. आणि ते MMR इतकं मोठं होईल एका दिवशी की ते मग हे उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळं करणं फार सोपं जाईल. कारण बुलेट ट्रेन जोडणारी आहेच ना. म्हणजे त्यांचं जुनं स्वप्न जे मुंबईपासून हा पूर्ण विभाग वेगळा करायचा, तो साकार होतोय आणि हे आपल्याला दिसत नाही. त्याच्याकरता चळवळ उभी करणं आवश्यक आहे आणि राजकारणातून ही चळवळ उभी राहील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी ही जर चळवळ उभी केली तर गृहनिर्माणाच्या माध्यमातून आपण एकत्र जरूर आलेलो आहोत, पण मूळ मुंबईकरांना, मराठी माणसांना मुंबईतून जे बाहेर फेकले गेलेले आहे त्यांना परत कसं आणावं आणि आज जे आहेत त्यांना इथे कसं टिकवावं, याच्याकरता जर चळवळ, आंदोलन आपण उभं केलं तर त्या आंदोलनात एक खारीचा वाटा, जो काही सहभाग मला करणं शक्य आहे तो मला करता येईल. सरते शेवटी फक्त गिरणी कामगारांच्या 2 गोष्टी सांगतो आणि मग संपवतो. हे जे शाळू का काय जी गावं आहेत, शेलू आणि वांगणी, ही काय योजना आहे हे कुणी लक्षात घेतलं का? लक्षात घ्या, ही मुळी गिरणी कामगारांसाठी घरं कधी नव्हतीच, बांधली गेलीच नव्हती. गिरणी कामगारांचं नावही नव्हतं त्याच्यात. ह्या गिरणी कामगारांची जमीन नव्हती. जी जमीन होती त्या जमिनीवर FSI 0.2 मिळत होता. 0.2 म्हणजे एका एकरवर 4000 मीटर म्हणजे 40,000 स्क्वेअर फीटच्या एकरवर फक्त 8000 स्क्वेअर फीट बांधण्याची परवानगी होती. तर 8000 स्क्वेअर फीट बांधायच्या परवानगीची जमिनीची किंमत जवळपास 30पट होती. अशी जमीन बिल्डरांनी विकत घेतली आणि नंतर या जमिनीवर गरिबांसाठी परवडणारी घरे बांधू म्हणून अर्ज करून 0.2 FSI मधून 2.5 FSI 10पट FSI मिळवला. आणि तो 10पट FSI मिळवल्यावर गरिबांसाठी म्हणून घरे बांधली. ही 100 फुटाची, 120 फुटाची, 150 फुटाची, आणि गरिबांसाठी ती बांधावी म्हणून 22 ऍडव्हर्टिजमेंट देऊन गरीब आले नाहीत ती घेण्यासाठी. त्यामुळे ती भूत बंगल्याप्रमाणे पडून होती वर्षानुवर्षे. आता मग ती खपत नाही, विकली जात नाही. ती आपण बांधल्यामुळे आपल्याला इथे FSI मिळालं आहे. मग ते काय करायचं तर ती गिरणी कामगारांना देऊन टाका. म्हणजे ती गिरणी कामगारांकरता मुळी नव्हतीच, ती बिल्डरांना अधिक फायदा कमवण्यासाठी FSI वाढवून देण्यासाठीची योजना होती. त्या योजनेत त्यांना, गरिबांना ते घर देण्यामध्ये अपयशी झाले आणि अपयशी झाल्यावर मग काय करावं म्हणून ती गिरणी कामगार, म्हणजे जे कोणाला नकोसं आहे ते गिरणी कामगारांच्या माथी मारायचं.
अशा पद्धतीचं हे कारस्थान आहे. त्यामुळे या कारस्थानापासून आपल्याला बाहेर पडायचं तर एकच मार्ग आहे की आंदोलन करणं, चळवळ उभी करणं, लोकांमध्ये जागृती करणं. आणि हे जर तुम्ही केलं, केवळ एका बाजूला ॲजिटेशन आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपुनर्विकास, ह्या दोन गोष्टी जर आपण एकत्र केल्या, आणि स्वयंविकास म्हणजे ज्यांच्याकडे आज पैसे आहे आणि घर नाही, त्यांनी पैसे कॉन्ट्रीब्यूट करून खाजगी मालकाकडून जमीन विकत घ्यावी आणि त्याच्यात आपण आपली टाउनशिप उभी करून आपली घरं मोफतमध्ये काढावीत. मोफतमध्ये काढून जे पैसे आपण जमिनीकरता टाकले ते सर्व पैसे परत येतील. जसं आमच्या पोलिसांचं आम्ही केलेलं आहे तसं आपल्याला करता येईल. त्यामुळे थोडंसं आपल्याला वेगळा विचार केला तर आपण आपल्या हक्काचं घर मिळवू शकू आणि फार कष्ट न करताही ते मिळवू शकू, हे मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद.